एक नंबर फायनलसाठी बुलेट गाडी आहे. आजचा एक नंबरचा गाडा आणि उद्याचा एक नंबरचा गाडा हा या ठिकाणी बुलेट त्या दोन गाड्या मालकांना दिली जाईल. जो गाडा मालक ज्याची बारी आतून होईल त्याला बुलेटला प्राधान्य राहील याची नोंद घ्या. त्याच्यानंतर 2 नंबरला मोटरसायकल आहे. आजचाही गाडा उद्याचाही गाडा असं सेपरेट या ठिकाणी फायनलचं बक्षीस दिलं जाईल. कांड हे 50 फुटावरती राहील. कांड जर मधीच धरायचं, कडेला कोणी धरू नका. गाडा जर खुनाच्या पुढून सुटला घड्याळ लागलं जाणार नाही याची गाड्या मालकांनी नोंद घ्या. कांड कोणी आधी सोडायचं नाही. चारही बैल या ठिकाणी संघ सुटली पाहिजे. सकाळची 4 बैल होती ती 4 बैल या ठिकाणी ग्राह्य धरली जातील याची गाड्या मालकांनी नोंद घ्या. आणि गाड्या मालकांना म्हणते आपले जुगलबंदी आपली चिठ्ठी नावाची चिठ्ठी करून द्या, नोंद घ्या. आणि खरं तर आज दिवसभर ज्या मान्यवरांनी पाठीमाग गाडं सोडण्यासाठी रॅकवर कामकाज केलंय, समीर दादा अल्लाट, भानुदेव भाडळे, शुभम अल्लाट, विशाल अल्लाट, भूषण दादा अल्लाट, विनोद दादा बरकडे पाठीमाग चांगल्या पद्धतीचं कामकाज केलं. अशाच पद्धतीचं कामकाज उद्याही करायचं आपल्याला विनंती. आणि गाडा मालक सेम पॉइंट जर आलं, जो गाडा मालक पहिला ज्याची पहिली बारी झाली त्याला प्राधान्य राहील याची नोंद घ्या. चला हा वैद फायनलची वैद इकडे. गाडा मालक तुमच्या जुगलबंद्या असतात आम्हाला व्यवस्थित लिहून द्या. अनेक कांड्यावरती माणूस बसवलाय. कांड्या जर खुनाच्या पुढून सुटलं गाड्या लागणार नाही. तुमचा चौथा बैल असतोय मग आम्हाला सांगायला लागते कांड घ्या मागे घ्या उरकून. दोन्ही बाजूने बसवा. वैद्य फायनलची. आणि गाडी मालकांना विनंती गाड्यावाल्याला पाठीमाग आग दिसला पाहिजे याची नोंद घ्या. ओ फायनलची वय द्या. या ठिकाणी भावी ग्रामपंचायत सदस्य कोळीतर्फे चाकण याच नगरीचे उद्योगपती आणि भावी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत दादा शिवाजीराव अल्लाट यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. तसेच 1 नंबर मध्ये बारी जाईल त्या बारीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे याची गाडी मालकांनी नोंद घ्या. कोणाचा आहे? हॅलो ये पा. आणि घाटाच्या राजाचे जे टू व्हीलर आहे महाराजा टू व्हीलर आहे ती सगळ्यात 2 दिवसातून ती बारी आहे येईल. त्या बारीसाठी एक टू व्हीलर आहे. आणि चांदीची गदा पण महाराजा 2 दिवसातून घाटाच्या राजासाठी चांदीची महागदा आहे याची नोंद घ्या. एपा या ठिकाणी घाटाच्या महाराजासाठी सेपरेट टू व्हीलर आहे आणि 2 दिवसातून जो घाटाचा राजा होईल आतून येईल त्याला गदा आहे. बरोबर आहे ना? दोन नंबरचा महाराजा आहे ना त्यांच्यासाठी चांदीची गदा आहे. बरोबर आहे. हा घ्या. या ठिकाणी संतोष हनुमंत बामगर आणि ध्रुव संदीप गोंडरे देवाची आळंदी. हॅलो एक नंबरच्या फायनलसाठी भावडी यात्रा कमिटीच्या घड्याळ मास्टरचा देवाच्या आळंदी गावच्या नगर अध्यक्षाचा बामगर गुंडराज गालबंदीचा खेळ जिंकतो. संतोष हनुमंत बामगर घड्याळ मास्टर आणि ध्रुव दादा संदीप गुंडरे आळंदी देवाची. या ठिकाणी घड्याळ मास्टर संतोष हनुमंत बामगर आणि देवाची आळंदी नगरीचे प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट संदीप शेठ गोंडरे अनाउन्सर साठी 500 रुपयाचे बक्षीस आपलं मनापासून स्वागत हार्दिक असं अभिनंदन. पाठीमाग कोणाचं आहे? मोकळी मंडळी थोडं पाठीमाग सरा. तात्या कोळेगावचे माजी सरपंच शरद बोवालाट आपण आला ते आपल्या यात्रेकडून सरचे स्वागत. त्याचप्रमाणे कोळेगावचे माजी सरपंच बापूसाहेब कोळेकर आपण आलात आपले धन्यवाद. आणि प्रत्येक गाड्या मालकाला विनंती आहे कांड हे बरोबर मध्ये धरायचंय बरं का, कमिटीची विनंती.
दसरा शेठ निकम आपण आलात आपलं सरचे स्वागत. गाडी मालकाने विनंती फायनल साठी 4 मिनिटाचा टायमर आहे, नोंद घ्या. पाठीमाग स्वामी ओमकार घेनन आणि शिवराज बाबासाहेब तापकीर, बरोबर तात्या? आणि घाटाचा राजा शेवट बारी झोपा बर का. स्वप्नील शेठ बळवंत ठाकूर. यपा घाटाचा राजा शेवट बारी झोपले जाईल, नोंद घ्या. स्वप्नेश्वर बलवंतराव ठाकूर असं ग्रामस्थांचं आणि कमिटीचं म्हणणं आहे, नोंद घ्या. एक नंबरच्या फायनलसाठी वनगाव नांदगावच्या उद्योगपतीचा तरवले गावच्या गडाळ मास्टरचा उद्योगपतीचा ज्ञानात आणि तापकीर जुगलबंदीचा खेळ झुकतोय. स्वामी ओमकार घेणार वडगाव घेणार आणि पैलवान शिवराज बाबासाहेब तापकीर गाव चढवली. या ठिकाणी वडगाव घेणार नगरीचे प्रसिद्ध गाडामालक फायनल सम्राट ओंकार शेठ घेणार ते घड्याळ मास्टर बाबासाहेब तापकीर 500 रुपये बक्षीस स्वागत. पाठीमाग कोणाचा आहे? संतोष शेठ बाळासाहेब कंदाने, यशराज शेठ किरण पाचंगे सरपंच. कोण आहे? सिरियलचा राहिलाय का? टोकन द्या मग. टोकन येऊ द्या. द्या टोकन. सरपंचाची बरी मित्रांनो राहुल बाप्पा लाडगाव कोळी. आता करू का? या ठिकाणी याच नगरीचे उद्योगपती रॉयल कन्स्ट्रक्शनचे सर्व पंकजराव गायकवाड अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन.
व्यवस्थित नाही. तेरा सेकंदात 13. घ्या पुढचा गाडा घ्या लगेच. कोणाचा आहे? फायनलचा गाडा आहे कंद आणि पाचांगे बरोबर ना. कंद आणि शिंदे का शिंदे आणि सातव जुगलबंदी. विक्रम बाळासाहेब शिंदे. गाव कोणतं? या ठिकाणी विक्रमचंद बाळासाहेब शिंदे आणि संदीप भाऊ सातव जुगलबंदी 500 रुपये बक्षीस. स्वागत. पाठीमागे श्रावणी उद्योग समूह राजू प्रकाश दौंडकर आणि प्रफुल्ल शेट किसनराव दौंडकर. प्रकाश मामा सज्ज आहे का? व्यवस्थित गाडा उचला. या ठिकाणी रिअल ट्रान्सपोर्टचे सर्व टॉप कोंबड खात्याचे व्यापारी आमचे सहकारी मित्र शंकर शेठ पवळे आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. 500 रुपये झाल्यानंतर मंडळीसाठी बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी लोगाव नोकरीचे घड्याळ मास्टर आळंदी पंढरचे निष्ठावंत वारकरी माऊली आबा कंद आबा आपण या ठिकाणी उपस्थित. लोणीकर नगरीचे घड्याळ मास्टर आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. कांड खुन उठवा. फक्त 2 पावलं मागं घ्या. फक्की पैसे पुढचं पाऊल पाहिजे. नोंद घ्या. थांबा कांड गेले आता. थांबा. कसं काय करायचं आता? जाऊ द्या. 4-2 गाड्या जाऊ द्या. घ्या प्रकाश पाठीमाग घ्या. पुढचा गाडा कोणाचा आहे? हा दौंडकर जुगलबंदी श्रावणी उद्योग समूह बरोबर आहे ना. हा गास घ्या पुढं. दौंडकर
या ठिकाणी श्रवणी उद्योग समूहाचे सर्व प्रकाश शेठ दौंडकर, प्रफुल्ल शेठ दौंडकर, वस्ताक दादा पोतले, अलाउन्सर मंडळीसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाठीमाग कोणाचा आहे? कंद पाचंगे, धन्यवाद. गाडा वडून जरा माग व्यवस्थित. गाडा मालक टायमरचा मेळ घ्या. 4 मिनिटाचा टायमर आहे आणि फायनल आहे. पुढून घ्या झोपणी पुढून घ्या. गळे पेंड्याला गुतली बघा. यादनगरीचे सुपुत्र, यादनगरीचे भावी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत दादा शिवाजीराव अल्लाट पाटील यांच्याकडून अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. कंदानी पाचंगे या ठिकाणी लोणी लोकनियुक्त सरपंच अहुलचंद भानुदास अल्लाट या गाड्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे.
गाडी मालक नाव सांगा. घाटाचा राजा आहे का? स्वप्नील शेठ ट्रॉफी द्यायची का? बळवंतराव घाटाच्या राजाला सन्मानित करायचंय का? स्वप्नील बळवंत ठाकूर. त्या ठिकाणी आजचा घाटाचा राजा स्वप्नील शेठ बळवंतराव ठाकूर, शिवाजीराव हरिभाऊ दादा दरेकर जुगलबंदी आजचा घाटाचा राजा मानकरी ठरलेला आहे. ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी घाटाच्या राजाला घाटाच्या तळाला सन्मानित करण्यात येणार आहे. 11 सेकंदांनी 27 मिली पॉइंट मध्ये जाऊन घाटाचा राजा मानकरी ठरलेला आहे. आणि फळीपोडचे सुद्धा मानकरी आहेत. कोणी ठेवली? आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी घाटाच्या राजाचा भव्य आणि दिव्य चषक ठेवलं, बाळासाहेब हनुमंतराव गायकवाड, ESS कंस्ट्रक्शनचे सर्व असतील तर ताबडतोब या ठिकाणी घाटाच्या तळाला या. तुमच्या शुभ हस्ते आणि ग्रामस्थांच्या शुभ हस्ते बाप्पूसाहेब थिटे पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी घाटाच्या राजाला सन्मानित करण्यात येणार आहे. आणि बापूसाहेब कोळेकर ताबडतोब घाटाच्या तळाला या. मान्यवर मंडळींच्या शुभ हस्ते, ग्रामस्थ मंडळींच्या शुभ हस्ते या ठिकाणी यात्रा कमिटीच्या शुभ हस्ते घाटाच्या राजाला या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे. या ठिकाणी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी मामा कोळेकर विनंती, आपण घाटाच्या तळाला यायचं बरं का मामा. बाळासाहेब गायकवाड ताबडतोब घाटाच्या तळाला या. या ठिकाणी माजी सरपंच शरद भाऊ आल्लाट आपणास विनंती घाटाच्या तळाची ट्रॉफी देण्यासाठी यायचंय. सोमनाथ भाऊ गायकवाड आपल्याला विनंती आहे घाटाच्या तळाला या. या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज 11 सेकंदाने 27 मिली पॉइंट मध्ये जाऊन घाटाचा जो राजा मानकरी ठरलेला आहे, फळीपोडचा मानकरी आणि घाटाचा राजा स्वप्नील शेठ बळवंतराव ठाकूर आणि शिवाजीराव हरिभाऊ दरेकर घाटाच्या राजाला घाटाच्या तळाला सन्मानित करण्यात येत आहे. प्रेक्षक मंडळी घाटाच्या राजाचा टाळ्या वाजवून स्वागत करा आणि ट्रॉफी बैलांच्या मागेच वर जाऊ द्या. या ठिकाणी मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद घाटाच्या 22 जिल्हा परिषद सदस्य आमच्या मार्गदर्शक बाप्पूसाहेब थिटे 2000 रुपये अलाउन्सरसाठी बक्षीस. बाप्पू आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि ट्रॉफी घाटानेच वर जाऊ द्या बैलांच्या मागे, बरोबर आहे ना? हा, पाय वर घ्या मंडळी, पाय वर घ्या. आजचा घाटाचा राजा आहे बघा. पलीकडची मंडळी उजव्या साईडला बैल पळतोय, सहकार्य करा. सकाळपासून चांगलं सहकार्य केलंय तुम्ही. पाय वर घ्या बरं का, उजवी बाजू पाय वर घ्या. प्रेक्षक बंधू हात जोडून विनंती आहे गाडी मालकाची. पुकारा. एक नंबरच्या फायनलसाठी आजच्या घाटाच्या राजाचा फळीपोडचा मानकराचा ठाकूर आणि दरेकर जुगलबंदीचा खेळ जपते. स्वप्नील शेठ बळवंत ठाकूर आणि शिवाजी दादा हरिभाऊ दरेकर जुगलबंदी. या ठिकाणी आजचा घाटाचा राजाने फळीपोडचे मानकरी स्वप्नील शेठ बळवंतराव ठाकूर आणि शिवाजी शेठ दरेकर 500 रुपये अलाउन्सरसाठी बक्षीस. स्वागत. बैल माग दाबा, खून हो गया थोडा, खून दिसू द्या.
54 मिली पॉईंट. 11 सेकंद आणि 54 मिली पॉईंट. या ठिकाणी मरकाव पिंपळगाव गटाच्या भावी जिल्हा परिषद सदस्य यांच्या माध्यमातून मरकाव पिंपळगाव गटामध्ये 15 दिवसामध्ये तारीख डिक्लेअर होईल. कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी होणार आहे. आयोजक बाप्पूसाहेब थिटे मित्र परिवाराच्या वतीनं कुस्त्यांचा जंगी आखाडा 15 दिवसाच्या आसपास या ठिकाणी होणार आहे. याची सगळ्या पैलवान मंडळींना नोंद घ्यायची. भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय बाप्पूसाहेब थिटे 2000 रुपयाचा लावून मंडळीसाठी बक्षीस आहे. मनापूर्वक स्वागत. एक नंबरच्या फायनलसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महानगर सिल्वर महापौर साहेबांचा जाधव आणि कुट्या चिगलबंदीचा फायनल सम्राटाचा खेळ जिंकतो. भारतचा मलाके महापौर राहुल दादा गुलाबराव जाधव आणि गणेश कांतीलाल कुट्या चिगलबंदी. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सिल्वर महापौर राहुल दादा गुलाबराव जाधव, रवींद्रभाऊ जाधव, गणेश शेठ कांतीलाल कुटे जुगलबंदी 500 रुपयाचा अनाउन्सर मंडळीसाठी बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. हा कांड बरोबर आहे. पाठीमागं कोणाचं आहे? गणेश शेट व्यवस्थित बरं का गणेश शेट. मारते दादा. आता काटकर सरपंच आहे का? मारुती शेठ काटकर सरपंच नाही का? गणेश शेट वाळुंज व्यवस्थित बरं का. खऱ्या अर्थानं ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालंय, निमगाव नगरीचे सुपुत्रांनी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती, भावी जिल्हा परिषद सदस्य, आमचे मार्गदर्शक आदरणीय विजयसिंह शिंदे पाटील आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे दावडी नगरीचे आदर्श सरपंच संभाजी आबा घारे पाटील, भाऊसाहेब होरे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनापूर्वक स्वागत. महेश भाऊ शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. चारही मंडळींच्या पाठीमागच्या स्टेजवरती सन्मान होतोय, सन्मानाचा स्वीकार करायचा. आणि मारुतीप्पा बोत्रे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले मनापासून स्वागत. कोणाचं आहे? अरे काय मित्रांनो, बरोबर आहे, सिरियलचाच आहे. बरे मित्रांनो, जाते गाव नगरीचा उद्योगपतीचा फायदा सम्राटाचा खेळ जपतोय. भरेचा मला का पैलवान वेदांत चार पुरुषोत्तम नरवडा गाव जाते गाव. या ठिकाणी खऱ्या अर्थानं घाटामध्ये दणदणीत आणि खणखणीत आवाज ठेवला. अंबिका वडिओचे सर्वे सर्वा पप्पू शेट कुरकुटे खरोखर दणदणीत आणि खणखणीत अगदी स्पष्ट आवाज दिला. ग्रामस्थांच्या वतीने अलाउन्सर मंडळीच्या वतीने पप्पू शेट आपलं मनपूर्वक स्वागत. विठ्ठल मामा कुरकुटे, काळूभाऊ सातवे, डोळ्याचा पडदा पडल्याचा करांदे गावच्या पहिलवानाचा रगाडा मित्रांनो. भारीचा मला का काळूभाऊ सातपुते गाव करांदे. या ठिकाणी रिया ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्व शंकर शेठ पवळे
500 रुपये अलाउन्सरसाठी बक्षीस आपलं मनापासून स्वागत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं शुभागमन झालंय ते निमगाव नगरीचे सुपुत्र खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरुण तडफदार सभापती आमचे मार्गदर्शक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य विजूभाऊ शिंदे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं मनपूर्वक स्वागत. चौदा सेकंद 14 आणि या ठिकाणी या उत्सवासाठी 1 लाख रुपयाचं बक्षीस ज्यांच्या माध्यमातून आहे ते खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजय सिंह शिंदे पाटील यांच्या वतीने 1 लाख रुपयाचं बक्षीस या ठिकाणी सुपूर्द केलेलं आहे. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान होतोय. सभापती साहेब सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि या ठिकाणी विक्रम शेट बाळासाहेब शिंदे आणि कृष्णल संदीप सातव या ठिकाणी आकाश शेठ गोरक्षनाथ गोरक्षक वरपे यांच्याकडून 1 नंबरच्या फायनल साठी संपूर्ण बुलेट गाडी आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. पुकारा. हॅलो पुकारायची का? एक नंबरच्या फायनल साठी मरवती रोयाच्या पदास्पर्शाने पवन झालेल्या मार्काळ गावच्या उद्योगपतीचा येलवाडीच्या फायनल सम्राटाचा सुंदर साताव जुगलबंदीचा खेळ जिंकतो. भारतीचा मलाका विक्रम बाळासाहेब शिंदे मार्काळ आणि कृष्णल संदीप साताव येलवाडी जुगलबंदी. कांड 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 फिरले गोकुळ व्यवस्थित व्यवस्थित. या पाठीमागे येऊ द्या. कोण आणि हा गाडा गेल्याच्या नंतर सभापती साहेब मनोगत व्यक्त करते. काही एक जाऊन द्यायचा अजून. हाच गेल्याच्या नंतर सभापती साहेब मनोगत व्यक्त करते. कांड खून हो गया, कांड खून हो गया. घ्या कोण हो गया 50 फुटाचे कोणे घ्या पाठीमागे मध्यदार आणि कांड्याचा नियम आहे सगळ्या गाड्यांना सारखा आहे. माग घ्या. कांड माग घ्या ना. सेकंद आणि 70 मिली पॉइंट. 12 सेकंद आणि 70 मिली पॉइंट. थांबायचे का काय करायचे? फुकारायचा. थांबा एवढा गाडा जाऊ द्या. हा गाडा गेल्यानंतर सभापती विजयभाऊ शिंदे शुभेच्छा. सर्व गाडी मालकांचा यात्रा उत्सव कमिटीला शुभेच्छा देतील. नोंद घ्या. तात्या आपली आहे का? एक नंबरच्या फायनल साठी खेड तालुका गिलबाडच्या बैलगाडा संघटनेच्या संचालकाचा
व्यासपीठाच्या बच्चाचा सरपंचाचा उद्योगपतीचा खेळ भारतचा मलाक संतोष मधुकर गावडे सरपंच दानोरा गावच्या 20 फुटाच्या बच्चाचा खेळ दुखतोय. या ठिकाणी या गाड्यासाठी सोमनाथ दादा गायकवाड यांच्याकडून या गाड्यासाठी 500 रुपयाचे बक्षीस आहे. आणि दानोरे गावचे आधाराचे सरपंच संतोष मधुकर गावडे सरपंच कळूदादा गावडे 1000 रुपयाचे बक्षीस. तात्या आपलं मनापासून स्वागत, हार्दिक अभिनंदन. सेकंद आणि 49 मिली पॉइंट. 12 सेकंद 49 मिली पॉइंट. थांबा सरपंच. श्री ग्रामदैवत उत्सव निमित्त भव्य बैलगाड्या शर्यत प्रमुख उपस्थिती मान्य विजयसिंह शिंदे पाटील हे आपल्या यात्रा कमिटीला शुभेच्छा व सदिच्छा देत आहे. खरं तर आपल्या सगळ्यांचं ग्रामदैवत असलेले भानुभाऊ महाराज आणि भानुभाऊंच्या उत्सवाच्या निमित्तानं कवळी ग्रामस्थांनी आयोजित केलेला भव्य बैलगाडा शर्यतीचा उत्सव आणि त्या निमित्तानं पहिला दिवस आज या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि पहिल्या दिवसाची फायनल त्या ठिकाणी चालू आहे. 4-5 गाड्या त्या ठिकाणी राहिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांची उपस्थिती खऱ्या अर्थानं हा घाटामध्ये आनंदाचा सोहळा त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि बुलेटपासून तर 4-5 गाड्या, बाकी सगळ्या 3 वर्षाला ट्रॅक्टर, अशी भव्य दिव्य बक्षिसं देखील ग्रामस्थांनी आपल्या सगळ्यांच्या साथी त्या ठिकाणी ठेवलेली आहेत. व्यासपीठावरती सगळे संयोजक मंडळी आहेत. माझ्याबरोबर आलेले दावडी गावचे माजी सरपंच संभाजीआबा घारे असतील, माजी सरपंच भाऊसाहेब होरे असतील, त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा विमा कंपनी ज्यांनी खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामध्ये पुढाकार घेऊन केला ते मारुतीअप्पा बोत्रे असतील, शरदभाऊ अल्लाटांच्यापासून व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आता एका बाजूला अनाऊन्सर मंडळी आमची आहेत. जसा घाट इथं भरलेला आहे तसा आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आमचाही घाट त्या ठिकाणी भरलेला आहे. आणि घाटामध्ये जसे सगळे प्रेक्षक आहेत तसे मतदार रूपी आशीर्वाद घ्यायला आम्ही आज घाटामध्ये या ठिकाणी आलो आहे. मला आपल्या सगळ्या मंडळींना विनंती करायची आहे की शेतकऱ्यांचा सभापती म्हणून मी त्या ठिकाणी काम करतो आहे. आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांसाठी मागच्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं काम सभापती म्हणून मी आणि सगळ्या संचालक मंडळ त्या ठिकाणी केलं. अलीकडच्या काळामध्ये संध्याकाळचं मार्केट धनामेतीचं मार्केट चाकणला त्या ठिकाणी चालू केलं आणि प्रचंड मोठा शेतकऱ्यांचा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला. मला आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती करायची आहे की तुमच्यासाठी काम करणारा एक सभापती शेतकऱ्यांना 40 रुपयामध्ये जेवण असेल, पाणी असेल, डिजिटल मार्केट असेल, या सगळ्या गोष्टीमध्ये मागच्या वर्षभरामध्ये करण्याचं काम मी आणि सगळ्या संचालक मंडळाने त्या ठिकाणी केलं आहे. उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पिंपळगाव मरकळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी उमेदवार म्हणून सर्वपक्ष आघाडीच्या वतीनं उभा राहणार आहे. आपल्या सगळ्यांचा, बैलगाडा मालकांचा, शेतकरी बांधवांचा, ग्रामस्थांचा मनापासून भरभक्कम पाठिंबा, आशीर्वाद, सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्याबरोबर असू द्यावं म्हणून बापूसाहेब ही विनंती करायला मी घाटामध्ये त्या ठिकाणी आलेलो आहे. म्हणून लावलं तुम्ही सगळे सहकारी, तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि खऱ्या अर्थानं मला दुसरी आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की उद्या पिंपळगावच्या परिसरामध्ये आम्ही मागच्या 8-10 दिवस जो कार्यक्रम त्या ठिकाणी महिलांच्यासाठी घेतला आणि त्या कार्यक्रमाची मेगा फायनल 4-5 हजार महिला त्यांचा एक मेळावा आणि तो कार्यक्रम होम मिनिस्टरचा कार्यक्रम उद्या पिंपळगाव संभाजी महाराज मार्केट यार्डमध्ये संपन्न होणार आहे. संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे. जवळपास 4-5 हजार महिला आणि 2-3 हजार पुरुष सहकारी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राहणार आहे. आपण देखील सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावं अशा आपल्या सगळ्यांना मी आग्रहाची विनंती करतो. अधिकचा वेळ मी आपल्या सगळ्यांचा निश्चितपणानं घेणार नाही, परंतु एक देखणी यात्रा नियोजन करण्याचं काम आमच्या सगळ्या ग्रामस्थ मंडळींनी त्या ठिकाणी केलं. या सगळ्या तरुण सहकाऱ्यांना, वडीलधारी मंडळींना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि जाता जाता माझी परत एकदा आपल्या सगळ्यांना विनंती आहे की मी शेतकऱ्यांचा सभापती आहे, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारा सभापती आहे.
त्या तालुक्यातला कुठला बैलगाड्याचा घाट नाही की त्या घाटामध्ये मी त्या ठिकाणी गेलो नाही, आणि या तालुक्यामध्ये कुठला घाट नाही त्या घाटाला मी मदत त्या ठिकाणी केलेली नाही. ज्या तालुक्यात आता इथे सगळी अनाऊन्सर मंडळी आहे, तालुक्यातल्या पूर्व भागातल्या प्रत्येक घाटाला मदत करण्याचं काम माझ्या समर्थ फाउंडेशनच्या माध्यमातून, माझ्या मित्रपरिवाराच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जात आहे. आणि भविष्यात देखील आपल्या सगळ्या कोळी ग्रामस्थांना जी काही मदत लागेल, या बैलगाडासाठी असेल, कुठल्याही कार्यक्रमासाठी असेल, ते करण्याचं काम माझ्या समर्थ फाउंडेशनच्या वतीनं भरभक्कमपणानं करेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. सगळे तरुण सहकारी वडीलधारी या ठिकाणी आहेत. परत जाता जाता आपल्या सगळ्यांना माझी एवढीच विनंती राहील की पुढच्या महिनाभरामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा आशीर्वाद माझ्यासारख्या का तरुण तडफदार कार्यकर्त्याच्यावर असू द्यावा, आणि शेतकऱ्यांचा सभापती म्हणून भरभक्कमपणानं आपल्या सगळ्या बैलगाडा मालकांचा आशीर्वाद, बैलगाडा मालकांचं सहकार्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या बरोबर या मलकर पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये भरभक्कमपणानं असू द्यावा एवढीच आग्रहाची विनंती करतो. आपल्या सगळ्यांना या बैलगाडा उत्सवाच्या निमित्तानं आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि मरकळ पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील तमाम नागरिकांच्या वतीनं मनापासून सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सभापती साहेब. या ठिकाणी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, मरकळ पिंपळगाव गटाचे फिक्स जिल्हा परिषद सदस्य आदरणीय विजयसिंह शिंदे पाटील, अलाउन्सर मंडळीसाठी 2000 रुपयाचं बक्षीस आहे, 5000 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. सभापती साहेबांचा सन्मान कोळेगावचे उद्योजक माननीय बापूसाहेब कोळेकर यांच्या हस्ते होत आहे, त्यांनी त्याचा स्वीकार करा, नम्र विनंती. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी दिवसभर पाण्याचं ज्यांनी व्यवस्था केली, याच नगरीचे भावी लोकनियुक्त सरपंच राहुल बापू अल्लाट, आपल्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. हा काटकर सरपंच आणि वाडेकर त्याचप्रमाणे संतोष शेठ भाडळे आपण आलात, आपल्या यात्रेमधून सरच्या जोगात हार्दिक अभिनंदन. हॅलो एक नंबरच्या फैलासाठी साबळामणी नगरीचा लग्नयुक्त सरपंचाचा गणेश हायटेक नर्सरीच्या मालकाचा उद्योगपतीचा काटकर सरपंच वडाकर चिगलबंदीचा खेळ जपते. होळीचा मराठा गणेश मारुती काटकर सरपंच आणि विकास भाऊ कुसाभाऊ वडाकर चिगलबंदी. या ठिकाणी गणेश शेठ मारुती काटकर साबळेवाडी नगरीचे लोकनियुक्त सरपंच आणि घड्याळ मास्टर गणेश भाऊ काटकर, अलाउन्सर मंडळीसाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक स्वागत, हार्दिक अभिनंदन. पाठीमाग पंकज महाराज कारले आपण या ठिकाणी उपस्थित झालात. राम लखन बोराटे शेट आपण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं मनापासून स्वागत. राजू शेठ भगत भाऊ आपण या ठिकाणी उपस्थित झाला, स्वागत. व्यवस्थित जोडा. या ठिकाणी सकाळपासून सगळ्या कमिटीनं ग्रामस्थांनी जे सहकार्य केलेलं आहे, सगळ्यांचं या ठिकाणी सार्वजनिक ग्रामविकास ट्रस्ट व ग्रामस्थ कोयळी बैलगाडा संघटना सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये यात्रा संपन्न झाली. उद्या दिवसभर गाडा मालक असं सहकार्य करा. पांडुरंग शेठ किसनराव काळे गव्हाणवाडी. महाराष्ट्र केसरी गड्या मालकाचा उद्योगपतीचा खेळ जपते. भारीचा मालक पांडुरंग शेठ किसनराव काळे गव्हाणवाडी, श्रीगोंदा तालुक्यातला
किरण शेठ संपतराव साकोरे सरपंच. पुकारायची का? पुकारा. या ठिकाणी कोळेगावचे हरिभक्त पारायण राहुल शेठ अल्लाट हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांना विनंती आपण स्टेजवर यायचे. कोळेगावचे विकास कार्य सोसायटीचे भरत शेठ अल्लाट हेही या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना विनंती आपण स्टेजवर येण्याची कृपा करावी. पुकारायची का? संपतराव साकोरे सरपंच फुलगावचा रेकॉर्ड दुखतोय. या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य आणि फुलगाव नगरीचे सरपंच किरण शेठ साकोरे 1000 रुपयाचा अलाउन्स दर मंडळीसाठी बक्षीस स्वागत. या ठिकाणी युवा उद्योजक कोयळे नगरीचे उद्योजक दत्तात्रय दादा दिघे आपण या ठिकाणी उपस्थित. स्वागत. नाही 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 सोडू धन्यवाद. नका. सोडू नका सोडू नका. थोडा मेळ घ्या. आवाज देऊ नका मध्ये कुणी. सरपंच व्यवस्थित झोपा. आणि मोकळी मंडळी थोडं शांतता राखा ना. गडबड नका करू. आता तुमच्या पाठीमागं कोण नाही. व्यवस्थित होऊ द्या. संकेत भाऊ व्यवस्थित बर का. काही करू नका. आबी दादा व्यवस्थित. धन्यवाद ग्रामस्थांना. आणि बरोबर सकाळी 7 वाजता उद्या घाट चालू होणार आहे. वाजंत्री मंडळी आपल्याला विनंती आहे निशाण वाजवत आपण घाटाच्या तळाला घेऊन यायचं बरं का. गाडा मालक उद्या बरोबर या ठिकाणी एक टोकन नंबर 7 वाजता पुकारला जाईल. ज्यांचा एक टोकन नंबर आहे त्यांनी ताबडतोब 7 वाजता बैल घेऊन या. विशेष सहकार्य मरकळगाव प्रसिद्ध ग्रामस्थ गाडा घाट मालक विशेष शेठ रुपनर धन्यवाद. विशेष सहकार्य मरकळगाव ग्रामस्थ यांनी घाट उपलब्ध करून दिल्याबद्दल कोळे ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार.